अकोल्यात दाळंबी गावाजवळ रुस्तमाबाद येथील शेतकऱ्यांनी गंभीर आरोप केला आहे। मृदू व जलसंधारण विभागाने कोणतेही अधिग्रहण न करता त्यांची शेती आपल्या नावावर 7/12 मध्ये दाखवली। तसेच या प्रकरणामुळे 25 ते 30 एकर शेती साठवण तलावात बुडाल्याने शेतकऱ्यांचे मोठे सोयाबीनचा इतर पिकांचे नुकसान झाले आहे। गावाला जाणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून कालच्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे। दरम्यान शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने चौकशी करून न्याय देण्याची मागणी केली आहे। अन्यथा 25 तारखेला या साठवण याच तलावात गावातील अन्यायग्रस्त शेतकरी जलसमाधी घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मुकेश ढोके यांनी। जिल्ह्यातील दाळंबी साठवण तलाव इथे आपण सध्या उपस्थित आहे आणि आपण पाहू शकता इथे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। आणखी माहिती घेण्यासाठी काही शेतकरी आपल्यासोबत जुळले आहे। नेमकं काय त्रास होत आहे सर तुम्हाला? काल पाणी आल्यामुळे जास्त काल साप आलता घरात, बांगणात पाणी, घरातही पाणी आणि मी बाहेर झोपलो असताना मोठा साप होता, एक मारला आणि एक जिवंत बाय ते पाहून घ्या लागलं आणि म्हशी वाहून गेल्या, दोन म्हशी। आणखी माहितीसाठी आणखी शेतकरी जुळलेले आहे, पण त्यांच्यासोबत काय समस्या आहे प्रॉब्लेम? हे जे दाळंबी साठवण तलाव आहे हे सर्व शेतकरी आहे इथले दाळंबी भागातील, आणि मुस्तफापूर नावाचं जे गाव आहे इथलं या भागातील हे शेतकरी आहे। आणि यांची समस्या अशी आहे की या शेतकऱ्यांची शेती जे जिल्हाधिकारी कार्यालय त्याचबरोबर मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने संपादित केली, त्यांच्या नावाने 7/12 सुद्धा केला, परंतु यांना मोबदला मात्र कुठे दिलेला नाही। 7/12 ज्या अर्थीत कोणी स्वतःच्या इतरांच्या नावावर जेव्हा केल्या जाते तेव्हा त्याच्या मोबदले दिल्याशिवाय तो 7/12 दुसऱ्याच्या नावावर होत नाही, परंतु हा शासनाचा मात्र हा दरोडा एक प्रकारचा आहे। शासनाने या लोकांच्या शेतीवर दरोडा टाकलेला आहे आणि ह्या साठवण तलावाच्या आजूबाजूचे जेवढे काही शेतकरी आहे 20-25 त्यांचे असेच संपादित केलेले आहे, परंतु यांना आजपर्यंतही मोबदला मिळालेला नाही आणि त्यामुळे या सरकारने त्वरित यांना मोबदला देण्यात यावा। शेतकऱ्यांचा असा आरोप आहे सरकारला की पूर्ण सरकारनं दरोडा टाकलेला आहे शेतकऱ्यांच्या शेतीवर। आणखी काय सांगाल तुम्ही माहिती? दादा, हे जे पूर्ण समजा क्षेत्र घेतलेलं आहे, क्षेत्राच्या बाहेर कितीतरी पाणी गेलेलं आहे आणि आम्ही ज्यावेळेस समजा घ्या म्हणत होतो त्यावेळेस ते घेत नव्हते, इथपर्यंत काय म्हणत होते की पाणी इथपर्यंत येणार आहे। आज आमच्या शेतात कंबर इतकाला पाणी आहे। चुकीचा सर्व झाला असं आमचं म्हणणं आहे। आता या शेतकऱ्यांना न्याय मिळतो का याकडे सर्वांचं लक्ष लागेल आहे। अजिंक्य भारत करिता मुकेश ढोके, अकोला।